खाली दरवाजा बंद करा नको टेबल के ऊपर लगाएंगे फिर क्या लगा था मत लगाओ अभी जो बोले तो मत लगाओ हजूर है क्या पूछो हजूर है तो लाया ना इधर है वो जो उधर है बड़ा प्लेट सफरचंद अभी क्या देखो अरे काट उड़ा का सफरचंद का और है ना और कितना ये वाला काट कौन इधर से खड़ा रह रहा है प्लेट कौन देगा इधर भरेगा कौन ಒಂದು ಮುಂಜಾನೆ ನಾನು ಇದು ದಡ್ಪಡಿಸಿ ನೀರು ತಂದು ಮತ್ತೆ हाँ बजा लगा बजा हाँ लगा बजा लगा मजा लगो तुम बच्चा लगाने का एक प्लेट खत्म हो गया ये 100 प्लेट किधर है 50 प्लेट है और प्लेट चाहिए इसमें ना साइज में हाँ तो सेब नहीं है ये उनको भी इधर ही बैठ ले ये हरमन उनको भी इधर भारी बुलाते ना ये किसे है ना वाटर में देने वो पानी दे दो ಆ ಪಾನಿ ಆ ಪಾಕ लो चार ले तुम भाई उधर है क्या बहुत कम है खाना खाने के बाद जेल से आएंगे बाकी लोग ए बुड्ढू बा इन्नी लतसंतु वबिका अमंतु वालैका तवक्कलतु वाला रिस्किका अफ्तरतु फतकब्बल मिन्नी रोजा खोलो सब डॉक्टरांना जाऊन भेटलो शेजारी तुम्ही जाऊन या ठंडे पड़ने की ये फंदे फंदे कौन दे दो ये पानी बोतल एक बोतल या कौन कौन है
समोसा ले आते हैं शर्मा आओ इधर आओ। प्लेट हो बड़ी हो प्लेट ही लेना पड़ा हमें भी बेस्ट चलते बस मला बोलले चम्मच जरा खूप वेळ लागला तो मध्येच उतर येईपर्यंत आमचे उपसरपंच लोटे विभागाचे नाही केला हेल्मेट तरी वापरला नाही लोट्यातून निघालो. अस्सलाम वालेकुम. रमजान मुबारक. आज आपल्या ह्या करीमखा बाबा दर्गाच्या आवारामध्ये आपण इथे 15व्या रोजेचा इफ्तार पार्टीचा नियोजन केला होता आणि त्या इफ्तार पार्टीचे उपस्थित प्रमुख सहाय्यक पोलीस पाटील आणि आमचे उपसरपंच धामंदी गावाचे सचिन देवळेकर आणि उपस्थित सर्व बंधू. आज ह्या रमजान महिन्यामध्ये आम्ही जे काही इफ्तार पार्टी ठेवतो म्हणजे हा एक भाईचारा आहे. हा भाईचाराचा नाव आहे. ह्या भाईचाराच्या माध्यमातून अनेक लोकांना अनेक धर्माला जोडला जातो. ह्या विचाराने आम्ही हा आयोजन कार्यक्रम केला होता आणि ह्या रमजान महिन्यामध्ये फक्त रोजा ठेवणंच हा विषय नाही, बल्कि ह्या रोजामध्ये एक गोरगरिबांच्या रोजे जकात सदका हे जे काय असतं आमच्या लोकांकडे जे काय आम्हाला पर्सेंटेज काढायला लागतो त्याच्यासाठी आम्ही ह्या गोरगरिबांना मदत करतो, नमाज पढतो. नमाजाचे आयोजन हे फक्त म्हणजे आमच्या या 5 वक्तांची नमाज म्हणजे आम्हाला दुगणाही त्याचा हे पुण्य भेटतो आणि या रमजानमध्ये आमचा पूर्ण हा पुण्याचा महिना असतो आणि इबादत करण्याचा महिना असतो आणि आमचे हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेव्हा या रमजान महिन्यामध्ये आम्हाला जे जे काही मार्गदर्शन करायचे तर त्यांचा जो स्वभाव होता तो नमाजाच्या माध्यमातून इस्लामचा वाढला नाही. त्यांचे संस्कार, त्यांचा भाईचारा यांच्या नावाने ते इस्लाम धर्म वाढला आणि ह्या धर्माच्या माध्यमातून जे आम्ही मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे आम्ही आमचे विचारधारा आहेत तेच आम्ही पुढे घेऊन जात आहेत आणि त्यांचे विचार जोपर्यंत ह्या जगामध्ये कायम राहतील तोपर्यंत ह्या जगामध्ये शांतता राहील असं त्यांच्याकडनं आम्हाला सगळं मिळालेली ही दौलत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय जेव्हा त्यांच्या काळामध्ये एखादी बाई ते जेव्हा नमाजला जायचे तर एका भाईने म्हातारी त्यांच्या अंगावर कचरा टाकायची. ते रोज टाकायचे आणि रोज बघा हसून जायचे. ते रोज बघायचे, रोज हसून पुढे जायचे. एक दिवस त्यांनी कचराच टाकला नाही, ते आली म्हातारीच आली नाही. तर ह्यांना वाटलं की म्हातारी मला जे रोज कचरा टाकणारी होती ती गेली कुठे. तर त्यांनी काय केली, त्यांना घरात त्यांची विचारपूस करून त्यांच्या घरात पोचले आणि ती म्हातारी आजारी झाली होती आणि त्या आजारी होती त्यामुळे त्यांची विचारपूस केल्यानंतर त्यांना जवळ भरून आला की ज्या माणसाला मी कचरा टाकणारी रोज महिला आणि ती मी एक दिवस नाही दिसली मग माझ्या विचारपूस करण्यासाठी माझ्या घरापर्यंत पोहोचले
यांच्यात विचारधारा आहे आणि मी थोडासा काहीतरी गैरचुकीचं काम करत होती. भगवंताने अशा पद्धतीने लोकांना जिंकून या इस्लाम धर्माला वाढवलेला आहे. आणि इस्लाम धर्म असं नुसता आपल्यासाठीच नसतो. आदम अलैहिस्सलाम आमचा हे आम्ही म्हणतो. प्रत्येक धर्माचं एक नाव वेगळं असतो, ज्याला नाव मला आता लक्षात नाही आहे, की प्रत्येकाचं नाव वेगळं आहे, पण समाज एकच आहे. माणूस एकच ह्या जमिनीमध्ये आलेला आहे आणि त्यांच्यातनं हे जग वाढलेलं आहे. एकमेकाचे भाऊ बंधूच आहे आपण. ह्या जर विचार आपण केला तर सगळ्या गोष्टी आपल्या नॉर्मल होतील. अशाच पद्धतीने आपण या पुढ्या भाईचारा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. त्या रमजान निमित्ताने सगळेजण एकत्र आलात. त्या एकत्र आल्यानंतर आमच्या सगळ्यांचा प्रेम वाढला आणि माझे पार्टी सरपंच साहेब आम्हाला सगळ्यांना वेळ दिला, त्यांचा मी आभार मानतो, धन्यवाद देतो. आज लोटे येथे आज लोटे मस्जिदचे इतर सादिक काजी साहेब असतील, इतर ट्रस्टी जे आहेत त्यांच्या वतीने आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलं. या इफ्तार पार्टीमध्ये सर्व समाजाचे लोक सामील झालेले आहेत. त्याचबरोबर आम्ही पोलीस बांधवही रत्नागिरी पोलीसचे लोटे येथील पोलीस ठाण्याचे सर्वजण आम्ही हजर आहोत. इफ्तार पार्टीत सहभागी झालेलो आहोत. आज या इफ्तार पार्टीच्या अनुषंगाने आपल्या लोटे येथील सर्व मुस्लिम बांधवांनी एक सर्व समाजात एक चांगला मेसेज बंधुभावाचा एक प्रसारित करण्याचं एक चांगली पार्टीचं आयोजन केलेलं आहे. आणि या आपल्या लोटे परिसरात शांतता आणि सर्व धर्माचा सलोखा राखण्याच्या दृष्टीने या इफ्तार पार्टीमुळे चांगला फायदा होणार आहे. आणि या इफ्तार पार्टीच्या अनुषंगाने खेड पोलीस ठाण्याच्या वतीने आणि रत्नागिरी पोलीसच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना या रमजान पवित्र महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. रमजान दिनानिमित्त प्रथमतः सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि एवढ्या माझ्या एवढ्या कारकिर्दीमध्ये आज पहिल्यांदाच मोठा कार्यक्रम होतोय, त्याबद्दल प्रथमतः शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो की एवढ्या वर्षामध्ये की हिंदू मुस्लिम आम्ही दोन्ही एकत्र मिळून कार्यक्रम करतो आणि त्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती सगळ्यांचं सगळं असतं आणि असेच सहकार्य सगळ्यांचं राहावं अशी विनंती करतो. पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी माझी भाषण संपवतो. नमस्कार. आज उपस्थित सर्व बांधव, ज्या प्रकारे रमजान इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे त्याच्यात आम्ही सर्व मिळून सहभागी झालेले आहेत आणि ज्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे तसंच मी सर्वांना रमजान पार्टीच्या आणि रमजानाच्या शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. हार्दिक स्वागत आहे मान्यवरांचे. माननीय सहाय्यक उपनिरीक्षक पाटील साहेब आणि श्री देवेकर साहेब, आपले सदस्य आहेत आपले घाग साहेब आणि सर्व समस्त ग्रामस्थ आणि जमात के सब साथियों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. मी या क्षणी हेच म्हणेन की हा जो कार्यक्रम आहे हिंदू मुस्लिमाचं एक प्रतीक आहे. जे आपण जे एकत्र काम करतो त्याचं एक प्रतीक आहे. असंच एक प्रोग्राम आपण या पंचक्रोशीमध्ये घेत आहोत. तर या निमित्तानं आपल्या हिंदू आणि मुस्लिमांचा सलोखा हा कायम राहावा यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. आपण सर्वजण प्रयत्न करूया आणि मी माझे 2 शब्द संपवतो. अस्सलाम वालेकुम और रहमतुल्लाह बरकातहू. सभी मेरे जमात के साथी हो, इस गांव के उप सरपंच देवेकर साहब, हमारे सहकारी यहाँ के स्थानिक ग्रामस्थ घाग साहब आणि माझे मित्र सादिक काजी और जमात के मेरे सभी साथियों. इस जगह मेरी छोटी मस्जिद थी. चलो हम सबसे बात की, ग्राम पंचायत में बात की तो सब लोगों ने, ग्राम पंचायत के सब सदस्य, सरपंच मैडम, उप सरपंच मैडम, हर काम में उनका हमको बहुत कोऑपरेट रहता है और सहकार्य रहता है. इस तहे दिल से मैं सभी ग्राम पंचायत धामन देवी सब सदस्यों का और सरपंच और उप सरपंच मान्यवर मंडली का मैं सभी का तहे दिल से
बहुत शुक्र अदा करता हूं। अब सब साथी यहाँ के मिलजुल कर सब काम कर रहे हैं और इस मस्जिद को आबाद करने का भी काम हम सब साथियों का है। सब साथी हम इसका काम में जुड़कर बहुत अच्छा कोऑपरेट कर रहे हैं। इसलिए मैं यहाँ का एक जमात का इस गांव का सदस्य बोलकर सबका मैं इस्तेमाल करता हूं और सबका शुक्रगुजार अदा करता हूं। सर्वांचे आभार मानतो, सर्वांचे धन्यवाद मानतो आणि असेच आम्हाला ग्रामपंचायत कडून आम्हाला प्रत्येक कामास त्यांचं सहकार्य लाभो आणि सहकार्य मिळेल अशी मी त्यांच्याकडून मी खात्री देतो। त्याचबरोबर आमचे पोलीस निरीक्षक पाटील साहेब आणि समजे सर्व सहकारी बंधू हे सुद्धा आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला उर्स म्हणा किंवा ईद म्हणा प्रत्येक कार्यक्रमाला आमचे उपस्थित राहतात, आमच्या निमंत्रणाला मान देतात। असेच त्यांचंही सहकार्य आम्हाला हे लाभो आणि सर्वांच्या सहकार्यानं ही आमची जी ईश्वराची जी आराधना होती या ठिकाणी ती आमच्या सफल हो हीच आमची मनापासून इच्छा आहे। आणि सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं पुनच्छा सर्वांचं नमस्कार। आज आपल्या दामनदेवी मोहल्ल्यातील सादिक काळजी व त्यांच्या टीमने रमजान ईद निमित्त आज इफ्तार पार्टीचं नियोजन केलेलं आहे। तर सर्व समाज बांधवांना पोलीस दलातर्फे व माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा। थँक्यू, धन्यवाद। पीर लोटे तसेच धामणदेवी मोहल्ल्यातील तसेच सादिकभाई काजी व माझे मित्र देवळेकर तसेच अन्य सहकारी यांनी जे काही नियोजन इफ्तार पार्टीचं केलेलं आहे ईदनिमित्त सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा। नमस्कार। आज पीर लोटे येथे इफ्तार पार्टी निमित्त आम्ही सगळेजण इथे जमलेलो आहोत। माझे नाव महेश देवळकर, पीर लोट्यात पिढीजात रहिवासी। एक पीर लोटे हे पारंपरिक नाव, ह्या लोट्याचं पीर लोटे म्हणून इथे पारंपरिक नाव राहिलेलं आहे। त्रिपुराचा दर्गा आमच्या वस्तीपासून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर आहे आणि ही सगळी बसलेली सगळी आमची मित्रमंडळी म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं आम्ही चांगल्या पद्धतीनं प्रत्येकाच्या कार्यक्रमाला आवर्जून पोचतो। आमच्यात कोणताही भेदभाव नाही, आम्ही हे मानणारे। मी स्वतः वारकरी संप्रदायाचा एक घटक आहे, परंतु राम रहीम एकच आहे असं करून प्रत्येक मानव देहातला त्याच्या जीवात आत्मा तोच माझ्या जीवात आत्मा आहे हे संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं। इथून पुढे माझे मित्र आमचे सादिकभाई, आमच्या इमाम, आमचे गुरुजी बाबू नदाब, अंशूर आणि हा कुठे गेला आमचा तो राजाभाई, आमचे घाग महाराज आणि सगळी मंडळी आम्ही जे की एका पक्षी मुस्लिम आणि हिंदू आम्ही प्रत्येक ते आमच्या सणाला येतात, आम्ही त्यांच्या सणाला जातो। हा एकोबा पुढच्या पिढीला एक चांगला संदेश देण्यासाठी आम्ही हा एकोबा निश्चितपणाने जपतो। पोलीस डिपार्टमेंटची काही मंडळी आली आहे, आम्हाला जरा याला उशीर झाला त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। तर इथून पुढे आम्ही हिंदू मुस्लिम एकोप्यानेच राहू। नमस्कार। अस्सलाम वालेकुम। आज आम्ही हा जो नियोजन केला होता पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून केला होता आणि आम्हाला जे काय सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद आणि आभार मानतो। आणि ही जी पार्टी होती त्या पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून होती, फक्त आम्ही त्यांना पुरस्कृत होतो काम करणारे आम्ही आणि नियोजन त्यांचा होता। आज त्यांच्या पूर्ण आज एक उदय सामंत साहेब आल्यामुळे त्यांची पूर्ण आपल्या खेड तालुका पोलीस स्टेशन डिपार्टमेंट होता, लोटे डिपार्टमेंट होता, डीवायएसपी डिपार्टमेंट होता, पण एवढं सगळं बिझी असून सुद्धा आज आमचे लोटेगणाचे पोलीस डिपार्टमेंट निरीक्षक साहेब आले, त्यांची पूर्ण टीम आली आणि त्यांच्या सगळ्यांचे मी आभार मानतो। आणि असंच आम्हाला प्रत्येक टायमाला प्रत्येक कार्यक्रम मध्ये तुमचा सहकार असतोच आहे, परत असंच हा प्रेम सहकार ठेवावे हीच विनंती। या सगळ्या टीम
त्यांच्यासाठी ही मशीन कधी यांना आम्ही आणि एक पूर्ण महिना रमजानमध्ये करावी पुराणच्या माध्यमातून पुराणचं पठण असतं ना, पुराण पठण असतं. त्यांना पूर्ण पाठवत असतो म्हणून त्यांना निमंत्रण देतो आणि पूर्ण महिन्यात ती आमच्याबरोबर नमाज पुरवतात आम्हाला आणि यांच्या महिना संपताना आपल्या घरी जातात. आमचे परमनंटली जे इमाम असतात ते कायमस्वरूपी 5 वक्त नमाज पडणारे वेगळे असतात. स्पेशल पुराणाचा संदर्भ त्यांना माहिती आहे. म्हणजे जास्त माहिती आहे. जसं त्यांना पूर्ण प्राण बाहेर त्यांना बाहेर त्यांना नाव हे घे मग हे बघा. असतात ते पूर्ण हे दाखवलीचे असून हे दापोलीचे आहेत आणि हे आमचे मानवच आहेत आणि आमचे इमाम वेगळे ते जरा बाहेर आहेत. त्यांच्या घरामध्ये काहीतरी घर झालेली आहे त्यामुळे हे दोघं आता महिनाभर सांभाळतात. अशा पद्धतीने आम्ही महिनाभर आमच्या इथं कार्यक्रम चालू आहे नावाचा आणि ही तुमच्या सगळ्यांच्या भावाच्या आशीर्वादाने यांच्या मदतीने आम्ही हे सगळं महिन्यात हे देवाच्या मदत आणि यांची मदत अशा पद्धतीने हे सगळं निर्माण झालेलं आहे. म्हणून पहिले भावाला आम्ही शुभेच्छा देतो. तुम्हाला पण शुभेच्छा ते कापी झालं तेव्हा बोलून म्हटलं हे झालं तर ह्यांचं नाव मोठं आहे. पहिली शर्ट आमची जायची. यांचे आजोबा पंजोबा पण इथे यायचे, बत्ती लावायची. बत्ती लावायची इथे. यांचे पण यांच्या घरचे पण दोन घर आमची. एक आगांचं आणि आमचं घर. एक आगांचं घर आणि आता ते काल गेला आता आमच्याकडून सेवा करून घेतलं. जागा दिली जागा जमिनी दिलेली आहे ते आमचे अजिज काजी आणि सिकंदर आपला जुल्फिकार काजी त्यांचे जे कुटुंब आहे कुटुंब काजी आमंदिरीचे आणि ते प्रमुख लोक आहेत स्थायिक लोक आहेत त्यांच्या माध्यमातून ते जमीन आणि दर्गा यांच्या माध्यमातून निर्माण झालेले आहे. आमचे मुश्ताक काजी शेतकरी मौला हे पूर्ण त्यांचं एक गावच आहे. त्यांच्या गावाच्या लोकांनी हे वरती त्यांची दर्गा आणि हे बाबा त्यांचे घेण्याच्या हिशोबाने इथं जे काही पायाभरणी झाली नावाच्या गावच्या नावाने आता हा झालं तसं पीर लोटा त्यामध्ये भाव पीर लोटा आहे त्यामुळे हा निर्माण झालेला आहे. आम्हाला खूप जास्त आनंद आहे. दुसऱ्यामध्ये आम्हाला एक मुसाव आहे जो आम्हाला मोठी मशीद करून दिली. त्यांचे आपले एक दोस्त आहेत त्यांचं नाव काहीतरी आहे त्यांनी आम्हाला ह्या सहकार्य केल्यामुळे आमचं हे सगळं देवाच्या एक भारतच्या स्थान उभा राहिला आणि सगळेजण ह्या कळलं तुमच्या असं सगळ्यांचं सहकार्य असू. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. त्याचा फायदा होऊ शकतो. आज आपले बरेचसे लोक इथे आजूबाजूला आहेत. मशीद पहिले छोटी होती म्हणून ते शुक्रवारची नमाज वगैरे व्हायची नाही. आता ह्यांच्या कारकिर्दीमध्ये मोठी मशीद झाली. पहिल्यांदा काही वर्षीपूर्वी जुम्मा शुक्रवारची नमाज झाली हे माहिती नाही पण भावाच्या कारकिर्दीमध्ये काही वर्षानंतर हे पहिल्यांदा ह्या मशिदीमध्ये शुक्रवारच्या नमाज चालू झाली. हा एक तुमचा मोठा कार्य आणि सांगतो आमच्या समाजामध्ये जे मुलं आहेत त्या धार्मिक शिक्षण थोडं म्हणजे मग होतं त्याला कुराण पडायला शिकायला पाहिजे अरबी आणि धार्मिक सगळे कार्यक्रम आमचे लग्न म्हणा काय म्हणा वरचे आपल्याला वापरता यावं लग्नाखाली सगळी दिशा हा जो भाग आहे या वरच्या चांगल्या पद्धतीने सगळ्या लोकांना घेऊन मार्गदर्शन करणारा एक हॉल बनवू शकतो आपण. त्याच्यामध्ये एक लायब्ररी बनवू शकतो. इस्लामिक लायब्ररी वगैरे म्हणा. चांगला एक लोकांना मार्गदर्शन विवेक लोकांना मार्गदर्शन काहीतरी चांगल्या पद्धतीने आपण होऊ शकतो. चांगल्या पर्पजसाठी काय 100% काय शिबिर म्हणा काय सगळ्या म्हणजे करू शकतो. काउन्सिलिंग ते काय उद्देश संस्था थोडक्यात असं केलं आहे. ठीक आहे चालेल. एक प्लेट देखो लाइन में हम हमारे क्लाइंट खड़े हैं
अरे खाना लेके आओ बाबू भाई, खाना लेके आओ यार। क्या है यार तुम लोग? उधर होगा यार प्लेट? अच्छा इधर मस्त है ना? सलमान सलमान तಗೊಂಡ್ ಕುಂದ್ರು सिंगल सिंगल बंटन होना तो आमने सामने बढ़ते नहीं अर्धा क्या कितना है वो दूसरा कर ना ऐसा दो हाँ लगा रहे हो झाले ना? आम्हाला पाठवून दे जरा. मनसुरभाई हाँ हाँ ओके सर माझा भाऊ आहे सगळ्यांचे खाते भाई तो ऐसा करेक्टर जो सभी के खाते हैं.